गंगापूर पोलीस ठाणेद्वारे चेन स्नॅचिंगचे 9 गुन्हे व 2 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड। फिर्यादी रोहिणी पद्माकर पाटील ह्या त्यांच्या नातीला सोबत घेऊन मोपेड स्कूटीने गंगापूर रोडने विद्या विकास सर्कलकडे जात असताना केबीटी सर्कलजवळ पाठीमागून आलेल्या मोटारसायकलीवर 2 अज्ञात इसमांनी उजव्या बाजूने येऊन फिर्यादी यांचे गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून विद्या विकास सर्कलकडे पळून गेले म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार राकेश राऊत व पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व स्टाफ यांनी गंगापूर नाशिक शहरात तसेच ग्रामीण हद्दीत सापळा रचून तुकाराम गार्डन शिवाजीनगर परिसरात इसम नामे अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय 20 वर्ष तसेच 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल याने कबुली दिली की 2 ते 3 दिवसांपूर्वी त्याने व त्याचा मित्र काझिम उर्फ बव्वा सोबत गंगापूर रोडने स्कूटीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पडून गेल्याची माहिती दिली। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा मित्र बव्वा सोबत मागील महिन्यात मसरूड मखमलाबाद परिसरात 2 ठिकाणी पायी चालणाऱ्या महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ओढून नेल्याचे सांगितले। तिन्ही ठिकाणावरून चेन स्नॅचिंग केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विक्री करण्यासाठी विधी संघर्षित बालकास दिले होते। विसंबा याने त्याचे ओळखीचा सराफ विलास प्रमोद विस्पुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले। सोनार विस्पुते यांचेकडून 3,95,700 रुपये किमतीचे सोन्याचे लगडी जप्त करण्यात आल्या। तसेच आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली 1,00,000 रुपये किमतीची पल्सर 220 मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून सदर मोटारसायकल चोरीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। विसंबा बालक यांनी चेन स्नॅचिंग करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल ही सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असून वरील सर्व गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनला दाखल आहेत। नमूद 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे व 2 मोटारसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून आतापर्यंत 6,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सध्या आता एक मेजर आणि 2 ज्युवेनाइल आरोपी ट्रेस आउट झालेत, एक आरोपी फरार आहे। हकीकत अशी आहे की 4 मेला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केबीटी सर्कलजवळ एका स्कूटीने जाणाऱ्या महिलेची चेन खेचण्यात आली होती आणि सेम दिवशी उपनगर पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा चेन स्नॅचिंग झाल्याचे कॉल पडले होते। त्याच्यामुळे ती म्हणजे जे घटनेचं गांभीर्य खूप वाढलं होतं। वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला ट्रेस आउट करावं लागेल म्हणून मग आमची एक डिटेक्शनची टीम आहे, तर ते आम्ही सगळे वर्कआउट करायला सुरुवात केली आणि दरम्यानच आम्हाला वर्कआउट करत असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश राऊत आणि तुळशीराम चौधरी या दोघांना माहिती मिळाली की आरोपींच्या बाबतीमध्ये। त्यानंतर सतत 2 दिवस म्हणजे 48 तास जवळजवळ एकाच ठिकाणी ट्रॅप लावून आमचे अंमलदार डीबीची टीम आणि अधिकारी बसलेत। 3 ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला होता, तर 3 ठिकाणाहून आम्ही 3 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, मसरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 आणि एक मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी चेन स्नॅचिंग केली। सगळे फुटेज आम्ही कलेक्ट केले। फुटेजप्रमाणेच आम्हाला ते दिसून आले निदर्शनास आरोपींनी त्याचं कबुली दिली आहे की त्यांनी केलेलं आहे म्हणून। त्यांच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता त्यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्याच्यापैकी एक सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून गाडी चोरलेली आहे 220 पल्सर, त्याच्यावर त्यांनी 3 ठिकाणी केलेल्या आहेत आणि कर्जत शहरातून त्यांनी गाडी चोरली होती एक आणि कर्जतला तो गुन्हा दाखल आहे कर्जत पोलीस स्टेशनला। त्या गाडीवर त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 चेन स्नॅचिंग केलेले आहेत। तर आतापर्यंत आमच्याकडे टोटल 9 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत आणि 2 मोटरसायकली आहेत ज्याच्यामध्ये ज्या गाडीचा वापर करून त्यांनी चेन स्नॅचिंग केलं आहे, तर त्या पण आम्ही सीज केलेल्या आहेत। तपास चालू आहे गुन्ह्याचा। आमच्याकडच्या गुन्ह्याचा तपास हे भटू पाटील करीत आहेत आणि डिटेक्शनची टीम सपोर्टला आहे। आम्ही सुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं आम्हाला गॅरंटी आहे। त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर तो विधी संघर्षग्रस्त बालकांना आम्ही माननीय चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे हजर केलेला आहे आणि जे आहेत जो मेजर आरोपी आहे सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये, एका आरोपीचा शोध चालू आहे। चोरी कशासाठी करायची? त्याच्यात 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, ते हाऊस मौजेसाठी वगैरे करायचे। यापूर्वी त्याच्यातला जो एक आरोपी आहे म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्याला आम्ही ताब्यात घेतला होता
आणि मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला जो मेजर आरोपी आहे त्याची माहिती आम्हाला मिळाली होती की बाबा त्यांनी केल्या आहेत म्हणून, परंतु आम्ही त्याला एकावर टार्गेट न करता, कारण मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या त्याच्यामुळे त्यात आरोपी असण्याची संख्या जास्त असण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यात फ्रूटफुल मिळालेलं आहे आणि आम्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत. आमच्याकडे आता मुद्देमाल रिकव्हरीचं काम चालू आहे. आत्तापर्यंत आम्ही 6 लाखाच्या आसपास रिकव्हरी म्हणजे माल जप्त केलेला आहे आणि पुढील अजून चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते नाशिकचे आहेत का मूळचे का बाहेरचे? एक आहे तो नाशिक ग्रामीणच्या हद्दीतील गोवर्धन गाव आहे, तालुका परिषद हद्दीतीतला आहे, आणि 2 आहे तर ते शिवाजीनगर सातपूरच्या परिसरातले आहेत, परंतु ते सहसा मिळून येत नाही, ते घरी नसतात किंवा मग त्यांचा माग काढणे फार कठीण असते. त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ कंप्लीट 2 दिवस आम्हाला ट्रॅप लावून 3 ठिकाणी ट्रॅप लावून बसावं लागलं, तेव्हा ते आम्हाला कुठं भेटले आणि पुढचा तपास झाला. त्यांना ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं, एकाला ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं, एकाला त्र्यंबकेश्वर रोड सातपूर आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या पट्ट्यातून त्यांना दोघांना ताब्यात घेतलं. हे जे स्नॅचिंग करायचे, सोनं चोरायचे, ते सोनं नेहमी कोणाला देत होते आणि कोणाकडून आपण हस्तगत केलं? सोनार आहे, विस्पुते नावाचा सोनार आहे, त्याला आम्ही अटक केलेली आहे, तोही आमच्या ताब्यात आहे सध्या. त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत आम्हाला तीन गुन्ह्यातला माल मिळाला आहे. अजून आम्हाला माल रिकवर करायचा आहे. 2 मोटरसायकली वगैरे मिळालेल्या आहेत, त्याचे पण आणि सगळ्या गुन्ह्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. सगळ्या पोलीस स्टेशनला संपर्क करण्यात आलेला आहे. त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे PSO आहेत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठांना याबाबत अवगत करण्यात आलेलं आहे. आपण यामध्ये विस्फोट सोनारांना आरोपी केलेला आहे, आरोपी केलं आहे. साधारणतः हे जे आहे हे प्रकार कधीपासून करता येते, हे आरोपी पकडले एक अंदाज? मागील 2 महिन्यापूर्वी त्यांनी असेच प्रकार केले होते. त्यानंतर प्रकार थांबले होते, परंतु जे काही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचं आम्ही व्हेरिफिकेशन चालू केलं किंवा आम्ही टार्गेट सेट केले होते, त्याप्रमाणे आम्हाला यश मिळत गेलं आणि शेवटी आम्हाला आमच्या ह्या 2 अंमलदारांना काही गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळालेली होती. त्या माहितीवर आम्ही स्टील वर्कआउट केलं आणि आम्हाला त्याच्यातून यश मिळालं. याच्यातला जो ताब्यात आहे त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते आणि तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता आणि तो आमच्या निगराणीखाली होता. जनरली हे जे रेकॉर्डवरचे आरोपी असतात किंवा जे सुटून येतात किंवा त्या पार्श्वभूमीमध्ये असतात किंवा त्याच्या पहिल्या अगोदर केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी, त्याची मोडस आणि ही मोडस आम्ही एकदा व्हेरीफाय करतो आणि मगच त्यानंतर मग आम्ही त्यांना ताब्यात घेतो. मेजर आरोपीचं नाव काय? मेजर आरोपीचं नाव आहे याच्यामध्ये अनिकेत उर्फ पप्पू शार्दूल, अंड्या पप्पू शार्दूल आहे, रेकॉर्डवरचा आरोपी आहे. दुसरा एक जो आहे तो फरार आहे आणि जे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.